धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असतानाच प्रभाग 4 मध्ये एकाच वेळी हजारो मतदान कार्ड सापडल्यानं संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे। एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हा साठा शोधून काढला असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। इतक्या मोठ्या संख्येने मतदान कार्ड बाहेर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता यावर आता चर्चांना उधाण आलं आहे। पण हे सगळं नेमकं काय घडलं पाहूया। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली। हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कारस्थान असू शकतं असा थेट आरोप एमआयएमने केला आहे। निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हा साठा जमवण्यात आला असावा असा संशय एमआयएमच्या नेत्यांनी व्यक्त केला। या प्रकरणी आयुक्तांकडे धाव आणि कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत एमआयएमचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी तातडीने धुळे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली। त्यांनी सापडलेल्या मतदान कार्डाची माहिती प्रशासनाला दिली असून यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे। यावेळी इर्शाद जहागीरदार म्हणाले, हा लोकशाही प्रक्रियेतील मोठा घोटाळा असू शकतो। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, अशी भूमिका एमआयएमच्या नेत्यांनी घेतली आहे। प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे। हे प्रभाग क्रमांक 4 मधले आमचे उमेदवार आहेत, त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम आहे की ते मतदारांपर्यंत पोहोचवायचं, हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपाशी हे भेटलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपाशी हे फॉर्म भेटलेले। तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्या बरोबर मॅनेज आहे, ते ह्याच्यातून धांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे। माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एनव्हलप्स जर प्रायव्हेट माणसापाशी भेटतात ते, तरी इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे। स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले, जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन कमिशनला पकडून झालेलं आहे, हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे। आणि आमची आता आम्ही आयुक्तांना भेटणार आहे, एसपी धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे। कारण जर अशा निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक हिरून घ्यायचं काम हे भ्रष्टाचारी लोक करतात, हे ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे।